खूप क्वालिटी. आणि रात्री जेवण तर एवढं क्वालिटी होतं ना, खतरनाक. मस्त चिकन एवढं आहे ना. सेम लहानपणीचं निसर्ग चित्र कोणी कोणी काढलं होतं शाळेमध्ये असं चित्र. 2 बदक. रोहन काय बोलायचं का तुला? बोलना चाहूंगा ये चप्पल खराब कर रही है ऐसी आ रही है भाई साहब मेरा. ओए भाई साहब. मग मी हिस्सा मागायला आले भावाला वाटणे होणार ते एवढे सगळ्या. अर्धा डोंगर नाही डायरेक्ट अर्धा हिस्सा माझा आणि अर्धा इकडे ह्याचा होणार आहे. कसं आहे नवीन बोट खरेदी, नवीन वर्षाची नवीन खरेदी. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. गुड मॉर्निंग. झोपच नाही झाली, खूप वेळ झोप नाही लागली. भारी वाटते खूप. नेचर झाले खतरनाक. बापरे 7:30 वाजलेत. बोटिंगवाले दादा पण आलेत. आम्हाला जायचं बोटिंगला. हे बघा माझी लुसी. लुसीने मस्तपैकी आनंद घेतला इकडच्या वातावरणाचा. लुसी हॅलो एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आपल्या कॅम्पिंगचं सेकंड डे. कालचा डे पूर्ण आपला ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आहे. आणि आज सकाळी मी खूप लवकर 7 वाजता उठलेले बिकॉज बोटवाला आलेला आणि आम्हाला राऊंडला जायचं होतं. इकडचं वातावरण बघा किती सुंदर आहे. आता तरी ऊन आलं आहे, पण मी तुम्हाला या फुटेजमध्ये ना सकाळचं एक व्हिडिओ क्लिप ॲड करते. ती बघा तुम्ही की किती सुंदर वातावरण इकडे होते भंडारदरा कॅम्पेनला. आणि आमचे भूतं सगळी झोपलेत अजून. सगळे बोललेले मला सकाळी 6:30-7 वाजता उठवा उठवा, आणि कुणी उठलं नाही. आता रोहन उठून तिथे बसलाय, बाकी सगळे झोपलेत. हे बघा इथे टेंट आहेत आपले आणि सगळे झोपलेत. माझी आंघोळ पण झाली आणि मी फ्रेश पण झाले, चेंज करून पण आले. तर नाश्ता करायचा, चहा वगैरे झाला, नाश्ता करायचा आहे आणि मग परत एकदा बोटिंगसाठी हे सगळे रेडी झाले. तर आम्ही बोटिंगसाठी जाऊन येणार आहे. आणि आज 31 आहे, तर छोटंसं नाही, ते मस्तपैकी मोठं सेलिब्रेशन आहे कॅम्पेनमध्ये. तर फर्स्ट टाईम आलो आहे आम्ही कॅम्पेनला इकडे नॅचरल टुरिझमला, जे की नकुलदादाचं आहे. खूप मस्त जेवण वगैरे सगळ्याच गोष्टी इथे मस्त आहे आणि आपली लोक आहेत सगळी अशी माणुसकीची माणसं आहेत. खूप छान वाटलं येऊन. तर चला आता यांना उठून येऊयात आपण. ए नायरू बघा माझी नायरू कशी खेळती. पारोसा माणूस, एक नंबर पारोसा माणूस. किती वाजलेत बघा. सकाळी 6ला उठणार होता हा, मला म्हणला 6ला उठव मला, आपण जाऊ बोटिंगमध्ये. ह्याच्यामुळे माझा बोटवाला रिटर्न गेला. दात काय काढतोस हे रताळ्या. इकडे बघ एकदा, दाखवू दे लोकाला किती चिकन आहे. दाखव इकडे बघा हे माकड. 6ला उठणार, 12 वाजले, डोक्यावरून आले. कॅम्पेनला आलो, घरी तर झोपाच काढतात. इथे मी फिरायला आलं तरी यांना आणू वाटणार नाही आता मला परत कुठं. दादा अरे टेंट खोलून तुम्ही परत झोपले. उठा ना, किती वाजलेत. आपण फिरायला आलोय का झोपायला आलोय? हा उठ लवकर. एक शान नाही आमच्याकडे, एक उठायला तयार नाही एक पण. माझ्या पिठ्यात एवढा उठून बसला इथं वाट बघत. मग पुढे गेली ऐश्वर्या. गुड मॉर्निंग. कसलं भारी वाटते बघ. शुभ सकाळ. किती वाजले रोहन? झोपायला आलोय आपण इथं. आपण जल्दी उठ गया नाही तो. पागल. बरोबर हिने लय वैताग आणला लुसीने. चार्ली सोबत गेली होती पळून, अख्खी मातीने भरली होती वरून खालून. दादाने पुसून घेतली. सांगितलं पुढे मारायला. ते मला म्हणत होती वहिनी आता पाठव चार्ली सोबत म्हणून ताई तिला. पाठन मग भीती वाटती. अरे पोरं पण सेकंडरी थोडीच थोडंफार डुबत नाही ना कुत्रं. मला किती छान वाटते का, तुम्ही फ्रेश झाले आणि मी रेडी झाले.
किती सुंदर वातावरण आहे बघ. दादाने आणलाय नाश्ता. बस बस लागलं तर घेऊ. माझ्यासोबत हे सगळे आहेत, पण मला यांचं काहीच घेणं देणं नाही, कारण ह्यांना माझ्या ब्लॉगचं घेणं देणं नाही. मी माझी एकटी सकाळपासून फिरते, सिंगल ब्लॉग चालू केलाय. तिथं असा कॅमेरा ठेवणार आहे आणि गप्पा 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 पोहे खाऊन घेणार आहे. अरे तू कसं काय आला? हुज दिस गाय. त्रास ए शेंगदाण घेऊ नको माझ्यातले पागल. माझे राग येतो मी खाल्लं नाही तर नो गाय, असं काही नाहीये. आणि मला खूप छान वाटते इथल्या नॅचरल टुरिझमच्या नॅचरल वातावरणात. मला खूप छान वाटते आणि खूप मस्त असे पोहे, आडी पोडी पोहे आहेत. खूप क्वालिटी. आणि रात्री जेवण तर एवढं क्वालिटी होतं ना, खतरनाक. मस्त चिकन एवढं खाल्लं. संपला कॅमेरा. पडला माझा कॅमेरा. व्हॉट इज दिस बिहेवियर? सांडले मी नाही सांडले, कॅमेरा सांडला. सॉरी गाईज थोडंसं झालं वाटोळं म्हणजे कसं ना गाईज, थोडंसं कॅमेरा घसरला माझा. गाईज थोडं समजून घ्या मित्रांनो, कॅमेरा घसरला, थोडंसं समजून घ्या. आणि आता मला खायचे पोहे. ड्रेस वगैरे घरीचे ना, बॉटल भरून आण ना. खाल्ले होते ना? आणि हे पण आणायचं नाही, मी चहा पिले होते फक्त. मी चहा पिले होते, पोहे नाही. पोहे ताईने आता बनवले. मला म्हणे मी पोहे बनवलेत, खाल्लेत. कधी येत आहे मग तुम्ही इकडे या कॅम्पेनला? मला दादाने सांगितलं व्हॅलेंटाईन डेला कपलसाठी खूप मोठं कॅम्पेन ऑर्गनाईज करणार आहे. माझ्याकडे जेवढे काही कपल आहेत, मला असं वाटतं तुम्ही यावं, बिकॉज आम्ही येणार आहोत. आमचा प्लॅन फिक्स झालाय. या गोंडस सोबत येणार आहे मी. कपलसाठी मस्त कॅम्पेन आहेत, भारी. आणि एन्जॉयमेंट भरपूर आहे. तुम्हाला नाश्ता चहा प्यायला या, पोहे खायला. अरे हा सॉरी चहा घ्यायचा का कॉफी घ्यायची? चहा. ब्लॅक टी आहे का? ब्लॅक टी नको, गोरा टी. गवती चहा पिऊन नॉर्मल. ब्लॅक टी क्वालिटी. आपण दररोज गवतच पितो ना. कुठे गवती पितो तिकडे. पोहे कसे आहेत? पोहे मस्त आहेत. चहा कसे आहेत 2 गोंडस? बसा ना, पाणी दिला तुम्हाला. वस्तू मी. आणि आता आम्ही फायनली चाललोय परत एकदा. यांच्यामुळे माझा सकाळचा व्ह्यू राहिला, बिकॉज हे लोक उठले नव्हते, तर आम्ही बोटिंगला जायचो. हे झालं, दादा रिटर्न गेलेला, तर बोटवाला दादा आता परत आलाय. एक मिनिट मला उतरू द्या. बोटवाला दादा परत आलाय ना, आता आम्ही बोटिंग करणार आहे. आता इथून निघणार आहे आम्ही. इथून निघलो की डायरेक्ट तिकडे जाणार आहे, त्या एंड पर्यंत. कारण बाबा आहेत एक सोबत, बाबांना तिकडे सोडवायचं आणि दादा घेऊन चाललाय आपल्याला. दादा हाय कर. दादा घेऊन चाललाय आम्हाला बोटिंगसाठी. मजा येणार. एवढं भारी पाणी आहे यार, इकडचे लोक हे पाणी पितात आणि आम्हीही पिलो. आणि एवढं नितळ पाणी आहे, एवढं भारी वाटते. असं वाटतं अखिलेशला द्याव ढकलून, म्हणजे एवढं भारी वाटते मला. वाव रोहन, इकडे बघ. डुबकी मारायची. इकडे बघ. 100% अंघोळ नसते करत आता. डायरेक्ट तिथं वांगीची हिरवळ. भारी वाटते. अखिलेश पाणी बघ ना कसलं भारी आहे. दादा डायरेक्ट निळं पाणी, हिरवं निळं. ड्रोन जर बघितलं ना, हा उडली म्हणतोय पागल. लुसी तिथं बसली, माझी लुसी. लुसी बाय लुस. मध्ये येते. थांब जरा, कॅमेरा माग गेला, मग पाणी उडव. आवडव. हे बाबा आमच्या सोबत तिकडून ट्रॅव्हल करतात, आता इथं उतरणार आहेत. बाबा बाय.
दादा किती मस्त सॉफ्टली बोट एकदम हँडल करतोय बघ ना. जड जात नाही. दादाला जिमला जायची गरज नाही ना दादा. काय किती भारी वाटतंय ना. कसं नवीन बोट खरेदी, नवीन वर्षाची नवीन खरेदी. बोट भर शिटन जा पुढं. छातीवरती ओढायचं, अंगावरती ओढायचं. तग तग तर ऑन कर. अरे वरती उचलता नाही, खाली दाबायचंय गुडघ्यांकडे. नवीन वर्षाचा नवीन बिझनेस चालू केलाय. आज आहे 31 आणि 31 चा आमचा नवीन बिझनेस आहे. फक्त आमचे ड्रायव्हर नवीन आहेत. क्रेश शेटला येत नाहीये, रोहन शेटला येते आणि नकुल दादा आहेत सोबत. अरे वा, अरे वा नकुल दादा. कसं भावानी नवीन बिझनेस टाकून दिलाय बोटीचा डायरेक्ट. चाललो आम्ही मावरं धरायला. हे बघा तुम्ही, इथून इथं जेवढं काय बघताय ना हे सगळं आपलंच आहे. तिकडं पर्यंत आपले सगळं अख्खं. आता थोडं मी रोहनच्या नावावर करणार आहे, थोडं नकुल दादाच्या नावावर करणार आहे. माझ्या नावावर ऑलरेडी. हा का? मग मी हिस्सा मागायला आले भावाला. वाटणे होणार आहे एवढे सगळ्या. अर्धा डोंगर नाही, डायरेक्ट अर्धा हिस्सा माझा आणि अर्धा इकडे ह्याचा होणार आहे. नाही पाणी तुला देऊ का? अरे यार पाणी काय संबंध. हे बोटवाले आहेत दोन, यांनी बोट विकत घेतली. आमच्या समुद्रात बोट चालवणार आहेत. यो अखिलेश आणि रोहन. तिकडे गेल्यावर देतो पैसे. एक दादा आलेत, त्यांना घेऊन जायचंय आम्हाला. आता पॅसेंजर आलेत आणि आम्ही आता घेऊन चाललोय आमच्या बेटवरती. दादाने एवढी छान ट्रिप आम्हाला दिली बोटिंगची, एवढं मला छान वाटलं. दादा तुमचं नाव? गोरख. तुम्ही राहायला इकडेच आहे ना? हो, हे रेग्युलर आहे? रेग्युलर वर्षभर. अशी माझ्यासारखी येडी माणसं नाही भेटत असते ना? नाही फिरायला सर्व येत होते, म्हणजे बरेचसे येतात नाही का, मुंबई पुणे. हा, हो, मग एक मेहनतीचं काम आहे. पण रोजचं काय वाटत नाही, सवय असते ना. रोजचं कंटिन्यू म्हणलं सवय होऊन जाते. म्हणजे एवढ्यातच जाता तुम्ही का हे पूर्ण? नाही, जसं भाडा भेटेल तसं कुठं पण जातं. बापरे, एवढ्या घनदाट जंगलातून त्यांना बोट घेऊन फिरावं लागतं सगळीकडं. पण मस्त आहे इथं वातावरण, लय भारी. आम्ही खरंच पहिल्यांदा कॅम्पेनला आलो. खरंच लय भारी वाटलं. लय म्हणजे लय भारी. म्हणजे फर्स्ट टाइम मी इकडे पॅगोडाला बसलो होतो त्या आपण गेलो जागेमध्ये, होतो तेव्हा. पण ते काय मजा नाही आली एवढी. ती फटफटी आवाज, त्याचे समुद्राचं हे पाणी. सगळं नॅचरल आहे ना दादा. हे बघ मस्त हे चाललंय दादाचं काम. नो मशीन, नो आवाज, सगळं आणि प्रवास करायचा नैसर्गिक, निसर्गाची देण. आणि एकदम सायलेंट आहे, पीसफुल, एकदम पीसफुल वाटतंय. मला असं वाटतं तुम्ही कधीतरी विजिट करा, कारण आम्ही तर आता येत राहणार आहे. यहाँ पे सब शांती शांती. हो, लाईक फॅमिली साठी, कपल साठी, फ्रेंड साठी खूप भारी. family. हो, फॅमिली, कपल, फ्रेंड साठी खूप भारी. बोललो की हो, अखिलेश शेठ सगळ्यांना इन्व्हाइट करतात. सगळ्यांनी इकडे या. ओके, एक मिनिट. रोहन काय बोलायचं का तुला? बोलना चाहूंगा, ये चप्पल खराब कर रही है ऐसी आ रही है भाई साहब मेरा. ओए भाई साहब. व्हॉट इज दिस बिहेवियर अखिलेश? ए माणशी बघ गेली. आता झाडांचे आकार कसले भारी आहेत, म्हणजे पाण्यामध्ये आहेत सगळे. त्याचे खोड किती भारी दिसतात. वाव दादा, गेली आता माशी. मी यांच्या सोबत नाही आलेले. मी कामाला लागले दादा सोबत. आम्ही दोघं मी कामाला लागले ना दादा तुमच्या सोबत. मी दादा सोबत आहे. बोटीतल्या माणसांचे पैसे गोळा करायला लागले मी. गाईस, दादाने आम्हाला एका सिक्रेट प्लेसवर आणलंय. जो दादा तिथं कोणाला घेऊन येत नाही, आम्हाला घेऊन आले. मला मुळं दिसलं, तेवढं भारी दिसते पाण्यामध्ये मुळं. बघ त्यात मासे असतात ना. ए भारी ना.
आणि आता सिक्रेट प्लेस आहे इथे कुठली तरी, दादा बोलतो हिडन प्लेस आहे, तिथं कोणी जास्त जात नाही. आम्हाला तो स्पेशली घेऊन आलाय तिकडे आणि वरून म्हणतोय की काय नाही म्हणत आहे, व्हिडिओ काढा म्हणतोय नीट इथला. हे बघा कसलं भारी वाटते, ग्रीनरी डायरेक्ट. ए घोडा बघ की झाली, घोडे बघ घोडे, निळ्या कलरची घोडी. आम्ही चाललोय एका सिक्रेट प्लेस वरती, जिथे ना कोण दादा आम्हाला घेऊन आलाय. बघूया विच प्लेस. टेंट टाकू शकते का? ते टाकले होते टेंट त्याच्या अगोदर, तेव्हा आले तिथं. दादा चांगलं नाही, भारी एकदम कॉपऱ्यात झाड कुठली असंच पाण्यातली झाड. हे बघा अखिलेश नवीन कामाला लागलाय मच्छी पकडायला. अखिलेश राजा. हा अखिलेश, व्हॉट इज दिस? ऐक ना, मासे किती चपळ असतात, सेम ॲज लाईक यू. तू का चपळ आहे आणि मला येड्यात काढतो. नाही धरू शकत आपण त्यांना. सोड सोड. वाव, माझी लुसी पोहायला शिकली. वाव. नीला आंघोळ घातली आणि बघा हिचं काय अवस्था केली. पोहायला शिकवलेलं रोहनने ना, वय कसं होतंय. संपला विषय. अरे वा अरे वा अरे वा नायरू, व्हेरी गुड गर्ल. अगं बाई, ए तिकडं. हे बघा आम्ही आलोय स्विमिंगला आणि लुसीला पण स्विमिंग आणि नायरूला पण स्विमिंग चालू आहे. ए रोहन, काय केलंय तू? इकडे बघ. लुसीला स्विमिंग शिकवली पण लुसी चॉकलेटी झाली कितीतरी वेळा. माझं नायरू, नायरू ए नारी, बघ ए नायरू. मस्तपैकी इथे आहे आपल्या पाण्यामध्ये आम्ही आंघोळ करून आलोय. एवढं भारी वाटते आम्हाला आंघोळ करून. थोडं थोडं डुबून आलोय. लुसीने पण आंघोळ केली, नायरोबीने पण आंघोळ केली आणि आम्ही सगळ्यांनी आंघोळ केली. रोहननी पण आंघोळ केली, मटका लागलाय. अखिलेशने केली, दादानी केली. दादा बी आला उलटा तरंगत होता. आणि आता खूप छान असं आमच्यासाठी जेवण रेडी झालंय. आपलं व्हेज जेवण आहे आपलं आज. आपल्याला सो जेवण करतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. नकुल दादानी मला आणली स्ट्रॉबेरी. एवढ्या छान अशा वातावरणात दादानी माझ्यासाठी आणली स्ट्रॉबेरी. टॉबेरी नाही, सॉरी गाईस, स्ट्रॉबेरी. आणि ही स्ट्रॉबेरी आता चिक्कल. ही स्ट्रॉबेरी आता मी नेऊन देणार आहे रोहनला. थँक्स नकुल दादाला पण, त्याने दिली आपल्याला स्ट्रॉबेरी. दोन बदक. ए हुकला आणि इकडे. लहानपणी आपल्याला शाळेमध्ये जे निसर्ग चित्र काढायला सांगायचे ते आज मी प्रत्यक्षात बघते इथे. आहे ना सेम लहानपणीचं निसर्ग चित्र. कोणी कोणी काढलं होतं शाळेमध्ये असं चित्र? वाव, काय वातावरण झालंय गुलाबी गुलाबी. आमच्या कॅम्पेन पासून 5 किलोमीटर आम्ही लांब आलोय, कारण आम्हाला तिकडे काही नेटवर्क पण नाहीये. फोन पण करायचे होते, इंस्टाग्रामला पण काही अपडेट नाहीये तसे 2 दिवस झालं. आणि काही आम्हाला हे घ्यायचं होतं रेडबुल वगैरे, तर त्याच्यासाठी आम्ही एका दुकानात आलेलो. इथं 5 किलोमीटरला मुर्शद गावाच्या इकडे हे दुकान आहे आणि पूर्ण यायला जंगलचा रस्ता आहे. आणि माझ्यासोबत आहे अखिलेश. अखिलेश, हां कुठे आलतो आपण? 5 किलोमीटर लांब सामान घ्यायला. सामान बघा, बॅग भरून टेन्शन. आणि कालपासून आमच्या दोघांचं चाललंय व्हिडिओ बनवायचे. रोहन पण म्हणतो व्हिडिओ बनवायचं, पण ही पोरं घरी झोपतात आणि इथं बी येऊन झोपायलाच लागलेत. हा ना, उद्या काढणार आहे का व्हिडिओ? उद्या सकाळी
ठीक आहे, उद्या आमचा लास्ट डे ते स्वामी व्हिडिओ काढून जाऊ. आणि आता रिटर्न निघालोय 5 किलोमीटर पाठीमागे जंगलात. दुकान दाखवायला आम्ही लय लांबून आलो तिकडं. आणि फायनली आता 31st पार्टीसाठी आम्ही रेडी झालो. मी खूप छान दिसते आणि रोहन पण खूप छान दिसते. गावाला लागलाय काय वगैरे नाहीये पागल माणूस आहे. फायनली आम्ही रेडी झालोय. आणि माझी नायरो बघा, नायरो पण रेडी झाली. पण नायरोला अशीच मी पुसून आणली आहे. आणि हा आमचा दादू. अगं बाय, दादूची तर लई मैत्री झाली माझ्या लुसी सोबत आणि नायरू सोबत. आम्ही चाललोय आता खाली. सगळं कॅम्पेन रेडी झाले. खूप मस्त अशी लाइटिंग केली आहे, साऊंड सिस्टम आणि खूप मजा येणार आहे. सो जातोय. इकडे टेंट आहेत मस्तपैकी कॅम्पेन. बार्बिक्यू रेडी. 31st या दादानी बनवले. दाद्या तू काय बनवले? व्हेज बनवले. ओ अखिलेश तुम्ही ती काय एकदा जा तू पण. सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून म्हणजेच ॲस्ट्रो फॅमिली आणि लुसी नायरोबीकडून खूप खूप शुभेच्छा. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. खूप मस्त असं आम्ही 31st सेलिब्रेशन केलं. मस्त नाचलो विजलो, काही पिलो वगैरे नाही कारण आम्ही कोणी पित नाही. फक्त हा काय पिला आम्ही फक्त काहीच नाही. आम्ही काय अजून पिलो नाही आणि आम्ही पितो नाही. पण स्प्राईट आम्ही फक्त आणलंय स्प्राईट थम्सअप वगैरे कारण आमच्यामध्ये कोणी ड्रिंक करणार नाही, फक्त खाणार आहेत आमच्याकडे. तर आता आम्ही नाचलोय वगैरे, खूप मस्त एन्जॉय केलं. एका दादाचा बर्थडे पण होता, सेलिब्रेशन केलं. आणि आपलं नॅचरल टुरिझम कॅम्पेन मध्ये काय झालं, आपल्या नॅचरल टुरिझम कॅम्पेन मध्ये खूप सारा एन्जॉय केलाय आम्ही. आणि लवकरच नेक्स्ट कॅम्पेनला पण यायचा आमचा प्लॅन आहे. तर आता आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं. आता जाणार आणि खूप पोटभर जेवणार आहे. त्याच्यानंतर आपण भेटूयात. नंतर काय करणार आहे पुढचं पुढे समजेल कारण मला लय व्हायचा झालाय. तो म्हणतोय ना काही पुढच्या कॅम्पेनला.